तू शिकलेलीच नाही, तू गाणं शिकायलाच पाहिजे. आणि अनफॉर्च्युनेटली मी शिकलेले नव्हते, क्लासिकल शिकलेले नव्हते. मला आवड होती पण मी शिकले नव्हते. त्याच्यामुळे मला खूप म्हणतो ना की एक टोचणी बसायची प्रत्येक वेळी की ही शिकलेली नाही पण ही गाते असंच. मला मुंबईत गेल्यानंतर ह्या इथल्या लोकांचा म्हणजे या भूमीतल्या लोकांचा मला आशीर्वाद मिळाला म्हणूनच मी सक्सेस होऊ शकले. आणि अजूनही इट्स म्हणतो ना लॉंग वे टू गो. माझं एक गोल ठरलेलं होतं, फोकस्ड होते मी की मला काहीही करून मला काहीतरी गाण्यातच करायचं आहे. माहिती नाही मला की हा कॉन्फिडन्स कुठून मला आला की मी आईला तेव्हाच सांगितलं होतं की मी नोकरी कधीच करणार नाही, मी माझ्या स्वतःच्या पायावर उभी राहीन पण मी नोकरी नाही करणार, मी काहीतरी माझं स्वतःचंच काहीतरी घडवेल आयुष्यात. ज्या सारेगमपमध्ये मी होते त्या सारेगमपच्या परीक्षकाच्या खुर्चीत मी बसले. आज ती लोकं कुठे आहेत? सो अशी जिद्द असली पाहिजे की मी माझ्या कामानेच तुम्हाला उत्तर देणार आणि मी याच्यापुढेही माझ्या कामानेच उत्तर देईल सगळ्यांना. काय असतं आयुष्यामध्ये, तुम्ही पैसा किती कमावता किंवा तुमच्याकडे प्रॉपर्टी किती आहे ह्यापेक्षा तुम्ही रात्री सुखाने झोपता का हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला छान झोप लागते का रात्री? असं होत असेल तर तुम्ही सुखी आहात. नमस्कार प्रेक्षक हो, आपण बघत आहात मंडल न्यूज आणि मी आहे अनिता काळे. आज आपल्यासोबत या अमरावतीचे यूट्यूबर कार्यक्रमात आहेत एक अशी प्रसिद्ध व्यक्ती. तिचं नाव मी तुम्हाला सांगते पण तिची गाणी सगळ्यात जास्त हिट झालेली आहेत. पिंगा सॉन्ग बाजीराव मस्तानीमधलं कुणीही ऐकलं नाही असं एकही व्यक्ती नसेल. त्या पिंगा सॉन्गमुळे पिंगा गर्ल म्हणून तिची एक वेगळी ओळख निर्माण झाली. त्या गीतासाठी तिला भरपूर पारितोषिकही मिळाली. त्यानंतर नुकताच कलंक चित्रपटातलं तुम्ही गीत ऐकलं असेल, घर मोरे परदेसिया, हे गीतही त्या गायिकेने गायलेलं आहे. अशी आपल्या अमरावतीची सुपर डुपर हिट झालेली सिंगर वैशाली माडे आज आपल्यासोबत या कार्यक्रमात आहे. वैशाली, तुमचं आमच्या या कार्यक्रमात खूप स्वागत आहे. नमस्कार 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 सगळ्यांना माझा नमस्कार. वैशाली, ते एकंदरीत तुझा छोटासा परिचय मी दिला पण आता तुझा प्रवास तर खूप मोठा आणि खूप खडतर होता, एवढं जेवढं एकंदरीत आम्हाला माहिती आहे. तर तुझ्या प्रवासाबद्दल सांग. प्रवास नव्याने मांडायला गेलं तर परत पुन्हा मागे वळून बघताना खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या मी जिथून माझा प्रवास सुरू केला. हे माझं गाव, माझं शहर, माझं माहेर, माझं घर, जिथल्या अनेक संस्थांनी, जिथल्या अनेक शाळांनी, अनेक लोकांनी, जसं त्याच्यामध्ये तुमचं एक अमरावती मंडलचे अनिल दादा अग्रवाल यांचा पण सहभाग आहे. अशा खूप लोकांनी मला सपोर्ट केला. मी तिकडे गात होते पण इकडनं मला खूप लोक सपोर्ट करत होते कारण अमरावतीची लेक कुठेतरी काहीतरी तिच्या क्षेत्रात काहीतरी चांगलं करते याचा अभिमान गावकरी म्हणून सगळ्यांना असतो. म्हणून कदाचित तिकडे जे मी करू शकले ते ह्या सगळ्या लोकांच्या प्रेमामुळे, यांच्या आशीर्वादामुळे, जे मला लहानपणापासूनच जे मिळालं आहे. नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला ह्या सगळ्या गावांना जोडणारा विदर्भ नाही आहे. तर या विदर्भाला एक कलेची, संस्कृतीची एक परंपरा आहे, संत परंपरा आहे. संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, शेगावीचे गजानन महाराज, अशा अनेक संतांच्या म्हणतो ना पदस्पर्शाने पावन झालेली ही विदर्भाची भूमी आहे. अशा भूमीतनं मी बिलॉंग करते, अशा भूमीत मी जन्माला आले. हे मला असं वाटतं हे खूप मोठं भाग्य आहे माझं. मला मुंबईत गेल्यानंतर इथल्या लोकांचा, म्हणजे या भूमीतल्या लोकांचा मला आशीर्वाद मिळाला म्हणूनच मी सक्सेस होऊ शकले. आणि अजूनही इट्स म्हणतो ना लॉंग वे टू गो. गायनाची आवड तुला कशी निर्माण झाली? असं मी नेहमी सगळ्या इंटरव्ह्यूमधनं सांगत असते की गायनाची आवड ही निर्माण झाली नव्हती, मी गाण्याच्या आवडीसोबतच माझा जन्म झाला. एकतर मी 2-2.5 वर्षाची असताना खूप छोटे छोटे भजनं वगैरे गायचे. त्यावेळेला मला असं वाटतं अनुप जलोटांची ती ऐसी लागे लगन ही एक कॅसेट खूप गाजत असावी, तर ते कुठून तरी लागलेलं गाणं होतं, ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन तर मिला हो गई मगन, असं बालपणीचे बोबडे बोल माझी आई सांगते. मला आठवत नाही की 2-2.5 वर्षाची असतानापासून तू गातेस. आणि खूप गाणं लागलं किंवा तेव्हा रेडिओज होते, टेप रेकॉर्ड्स नव्हते, रेडिओज होते आणि रेडिओवरती बरीच सगळी गाणी वाजायची, ती कानावरती पडायची, ती पडून ती गाणी मला पाठवायची. नंतर मग आईवडिलांना वाटलं की ही गायिका होते का, हिला गाण्याची आवड आहे का, कारण माझे वडील गातात. सो मे बी त्यांच्याकडून
आलेला तो वारसा आहे. आई पण गाते, सो ह्या दोघांकडून मला तो मिळालेला वारसा आहे. आणि त्याचं पुढे रूपांतर एका चांगल्या गायिकेमध्ये होईल असं मला लहानपणीच पडलेलं हे स्वप्न होतं. आणि माझी खूप इच्छा होती की मी बनेल तर चांगली गायिकाच बनेल. मला म्हणजे असतं ना, 10वी नंतर काय करणार, 12वी नंतर काय करणार, काय तुझे करिअर गोल्स आहेत, किंवा काय करायचं आहे पुढे, शिक्षिका व्हायचं आहे का, किंवा कुठल्या नोकरीत जायचं आहे का. तर मला असं कधीच मनापासून वाटलं नाही की मला नोकरी करायची आहे. माझी आई मला नेहमी विचारायची की तुझं काय करायचं आहे 10वीचं, 10वी नंतर काय. पण त्यावेळेला अशी परिस्थिती होती की मी लहानपणापासूनच माझ्या फॅमिलीचं सगळं फिनॅन्शियली सगळं मी सांभाळत होते. आणि मी कार्यक्रम करत होते छोटे मोठे. एक 100-200 रुपये त्यावेळेला मला मिळायचे. 100, 200, 150, 300 असं करून मी आपलं फॅमिली रन करत होते. आणि असं चालू असताना आईला माझी चिंता नव्हती, पण ती निश्चित मला विचारायची की तुला 10वी नंतर काय करायचं आहे, तू जॉब करणार आहेस का. म्हटलं मी जॉब नाही करणार आहे कधीच. म्हणली सगळे लोक जॉबसाठी, तेव्हा BEd आणि DEd फार काय म्हणतात फॉर्ममध्ये होतं की सगळे लोक 12वी नंतर BEdला जायची, DEdला जायची, आणि नंतर मग कुठेतरी शिक्षक म्हणून काम करायचे. तर माझी आई मला सारखं म्हणायची की हे बघ, ही मुलगी DEd करते, ती मुलगी BEd करते, हा मुलगा DEd करतोय, तू इकडे असं जाणार आहेस का, तू असं काहीतरी करणार आहेस का. म्हटलं आई नाही, मी असं काहीही करणार नाही आहे. माझं माहिती नाही मला की हा कॉन्फिडन्स कुठून मला आला की मी आईला तेव्हाच सांगितलं होतं की मी नोकरी कधीच करणार नाही. मी माझ्या स्वतःच्या पायावर उभी राहीन, पण मी नोकरी नाही करणार. मी काहीतरी माझं स्वतःचंच काहीतरी घडवेल आयुष्यात. एक मोठी म्हणतो ना की एक करता घरातली मी त्यावेळेसच बनले होते, अगदी छोट्या वयात. ती अनफॉर्च्युनेटली माझ्यावर पडलेली जबाबदारी होती की माझे 2 लहान भाऊ होते. आई आई अंगणवाडीत होती, आणि अंगणवाडीच्या पहिले आई शेतामध्ये काम करायची, दुसऱ्यांच्या शेतामध्ये राबायला जायची. तर ही सगळी परिस्थितीची जाणीव म्हणतो ना की अर्ली एजमध्ये झाल्यामुळे ते घरातलं जे मोठेपण असतं की मला काहीतरी फॅमिलीसाठी केलं पाहिजे, माझ्या घरच्यासाठी केलं पाहिजे, माझ्या भावांसाठी केलं पाहिजे, आईसाठी केलं पाहिजे. सो हे सगळं केल्यामुळे काय झालं, आपसुकच एक घरातली मोठी मुलगी आणि मोठी बहीण म्हणून त्या ताईचं एक ते निर्माण झालं त्यावेळेला, आणि ते कॅरी फॉरवर्ड झालं. म्हणून मग आईला 10वी 12वी नंतर ती म्हणली की तुला जे वाटतं ते कर, माझं काहीच म्हणणं नाही, कारण मी तुला पैसेही देऊ शकत नाही. कुठे तुला ॲडमिशन घ्यायची असेल तर मी असं कुठलाही 1 रुपया तुझ्यासाठी खर्च करू शकत नाही, कारण माझ्याकडे नाहीच आहे. तुला शिकायचं असेल तुझ्याच भरोशावर शिकायचं आहे, काही बनायचं असेल तुझ्याच भरोशावर बनायचं आहे. हां, तू जा एवढं तुला स्वातंत्र्य देऊ शकते, याच्या पलीकडे मी काहीच करू शकत नाही. दॅट्स माय मॉम वॉज यूज टू से लाईक दॅट. माझं एक गोल ठरलेलं होतं, फोकस्ड होते मी की मला काहीही करून मला काहीतरी गाण्यातच करायचं आहे. सो असं म्हणतो ना आपण की किसी भी चीज़ को शिद्दत से चाहो तो सारी कायनात मिलाने की जुट जाती है. तो असं काहीसं झालं. काही अनफॉर्च्युनेट इव्हेंट्स पण झाले आफ्टर दॅट, बट ठीक आहे, इट्स अ लाईफ, यू नीड टू मूव ऑन. सगळ्या बऱ्याच गोष्टींमधनं आपल्याला बाहेर पडावं लागतं, काही गोष्टी मागे सोडाव्या लागतात, काही नवीन गोष्टी अडॉप्ट कराव्या लागतात. तसं बरंच काही होत असतं आयुष्यामध्ये. तर खूप खस्ता पण खाल्ल्या, खूप वेळा खूप त्रास पण झाला. आणि मुंबईमध्ये जेव्हा इकडनं गेले मी, तेव्हा इकडे कसं आपलं खूप भावकीतलं आपुलकीचं सगळं असं वातावरण आहे, आणि मुंबईत तसं नाही आहे. मुंबईत इट्स ऑल अबाउट द प्रोफेशन, द वे यू टॉक, द वे यू बिहेव, द वे यू नो खूप पर्टिक्युलर आहे. यू जस्ट कम फॉर युअर वर्क, दे विल आस्क यू फॉर वॉट एव्हर इट इज, अँड डू युअर वर्क, गेट युअर पेमेंट डन अँड गो. त्यांना तुमच्याशी तसं काही कर्तव्य नसतं, वॉट एव्हर इट इज. म्हणजे तुमच्याशी तसं आता आपल्याकडे खूप असं म्हणतो ना की एक अटॅचमेंट असतं की अरे आपल्या गावची मुलगी आहे, किंवा अरे आपला मित्र आहे, किंवा अरे आपली मैत्रीण आहे, किंवा शेजाऱ्यांचा मुलगा आहे, वॉट एव्हर इट इज. रिलेशन्स हे जे भावकीतले गावकरे सो रावकरे नाही असं म्हणतात ना, हे जे रिलेशन्स आहेत हे तिकडे मी खूप मिस केलं. म्हणजे करते आत्ताही, बिकॉज माझं कर्मक्षेत्र आहे ते, त्याच्यामुळे मला तिथे राहावं लागतं. अशाच लोकांच्या सान्निध्यात राहावं लागतं जी फक्त कामापुरती भेटतात, किंवा त्याच्यामुळे इथून जेव्हा गेले ना तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांच्या मेंटॅलिटीने ॲडजस्ट कसं व्हायचं, दॅट वॉज व्हेरी चॅलेंजिंग फॉर मी. अँड लँग्वेज
सर्वात मोठं बॅरियर होतं म्हणजे अमरावतीवरनं मुंबईत गेल्यानंतर मुंबईची जी लँग्वेज आहे, मुंबईची मराठी जी आहे, मुंबईची हिंदी फार कोणी बोलत नाहीत मुंबईमध्ये. हिंदी भाषिकांमध्ये हिंदी बोलतात जिकडे, म्हणजे बॉलिवूड आणि मराठी असे 2 फॅकल्टी आहेत तिकडे. म्हणजे मी दोन्हीकडे बऱ्यापैकी उठक बैठक असते, त्याच्यामुळे मला दोन्हीचं एक लहजा माहिती आहे. हिंदीतल्या लोकांचा लहजा कसा असतो आणि मराठीतलं टिपिकल जे मराठी इंडस्ट्री आहे त्यांच्यातली लोकं कशी असतात. तर दोन्हीकडे वेगवेगळी लोकं आहेत. सगळीच चांगली लोकं असं नाही, आणि वाईटही लोकं तितकीच आहेत जेवढी चांगली लोकं आहेत. सो लँग्वेजचा खूप मला सुरुवातीला, कारण आपल्याकडची वऱ्हाडी, आपल्याकडची लँग्वेज ही सवय होती ना बोलायची आपल्याला, ती तिथे जाऊन त्यांच्या भाषेत त्यांच्याशी संवाद साधायचा म्हणजे ते पहिलं शिकावं लागतं. सो ह्या सगळ्या गोष्टी शिकले मी. खूप मेहनत करावी लागली त्यासाठी, पण चांगलं करू शकले याचा आनंद आहे. मेहनतीचं फळ हे नक्कीच गोड असतं आणि एकंदरीत आज तुला ते मिळालेलं आहे. तुझी मेहनत जी आता तू सांगते आहेस की तुला तिथे जाऊन ज्या काही गोष्टी कराव्या लागल्यात, नक्कीच कठीण प्रत्येक गोष्ट असते, फक्त प्रयत्न केल्याने ती सहज सोपी आपल्यासाठी होत जाते. आता तू सांगितलंस की तू लहान असताना ते गीत गायची अनुप जलोटा यांचं. 2 ओळी जर प्रेक्षकांसाठी होऊन गेल्यात? हां, नक्कीच मला आवडेल. मी अगदीच लहानपणी हे माझ्या आईचं म्हणणं आहे की एक गाणं आहे अनुप जलोटांचं जे मी भजन अगदी बोबड्या बोलात मी गायचे. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम, बोलो बोलो राम राम. परत येत्या. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम, बोलो राम 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 सीता राम राम राम. किती गोड आहे तुझा आवाज. गाण्यांमध्ये ऐकलं, पण आता प्रत्यक्ष ऐकताना आणि जास्त तो गोड वाटतोय. तू सारेगमप मराठी आणि सारेगम हिंदीमध्ये पण पार्टिसिपेट केलं आणि दोन्ही याच्यामध्ये रियालिटी शोमध्ये तू विजेती होतीस. आत्ता त्या कार्यक्रमांमध्ये तू परीक्षक म्हणून आहेस, म्हणजे स्पर्धक ते परीक्षक, याबद्दल. स्पर्धक ते परीक्षक किती छान वाटतं ना ऐकायला. ज्या शाळेत शिकलो तिथेच प्रोफेसर झालो असं. जिथे ज्या स्पर्धेमध्ये मी एकेकाळी स्पर्धक होते, ज्या स्पर्धेचा अनुभव स्पर्धक म्हणून शिकले, त्या स्टेजवर स्पर्धकांना परीक्षक म्हणून मला मार्गदर्शन करायची संधी यावेळेला मिळाली. ही मला असं वाटते माझ्या आयुष्यातली एक, म्हणतो ना की चेरी ऑन टॉप, किंवा म्हणतो एक मोरपीस असतं ना आपल्या शिरपेचात, ते खोवल्या गेलं. आणि खूप सुंदर अनुभव होता मला त्या लिटल चॅम्पचा, कारण सगळी लहान लहान मुलं गाणारी होती. त्यांचं कसं असतं, मी सारेगमपमध्ये असताना तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती म्हणजे इतकं सगळं बदललेलं आहे ना. त्यावेळेसचा जो परीक्षकांचा म्हणतो ना की सहभाग होता, त्यावेळेसचा सहभाग जो होता तो आम्ही शिकत असलेल्या शाळांमधल्या टीचरसारखा असायचा की तुला हे आलंच पाहिजे, नाही तर फटके पडतील. आणि तेव्हा पडायचे पण. आणि सारेगमपमध्ये मी तिकडे असताना अनेक वेळा शिव्या पडायच्या की हे कसं येत नाही, हे असं आलंच पाहिजे, ते असंच आहे, तू शिकलेलीच नाही, तू गाणं शिकायलाच पाहिजे. आणि अनफॉर्च्युनेटली मी शिकलेले नव्हते, क्लासिकल शिकलेले नव्हते. मला आवड होती पण मी शिकले नव्हते. त्याच्यामुळे मला खूप म्हणतो ना की एक टोचणी बसायची प्रत्येक वेळी की ही शिकलेली नाही पण ही गाते, असंच गाते आणि असंच ती सगळ्यांची प्रशंसा मिळवून जाते वगैरे. असं खूप म्हणतो ना की एक मनाला लागत असतं की आपण प्रामाणिकपणे केलेला एक प्रयत्न असतो त्याला डिवचलं जातं असं म्हणणार नाही मी, की एखाद्या माणसामध्ये कमी शोधण्याचा त्यांचा तो प्रामाणिक प्रयत्न होता. पण मी ज्या प्रयत्नांनी बाकीच्या गोष्टी करत होते त्या अनेक वेळा निग्लेक्ट केल्यासारख्या मला जाणवायच्या. आणि पण त्या गोष्टीला ना मी निगेटिव्हली कधीच घेतलं नाही. मला जेव्हाही मला माझ्या परीक्षकांनी, माझ्या मार्गदर्शकांनी जेव्हाही मला सांगितलं की तुझ्या गाण्यामध्ये ह्या कमी आहेत, तर त्या मी शोधायचे, मी त्याच्यावरती काम करायचे की मला ह्याच्यावरती काम करायचं आहे. हा मला असं बोललेत ना, मग मी पुढच्या वेळेला असंच करून दाखवणार. ही जी जिद्द होती ना माझ्यामध्ये, मी भयंकर जिद्दी होते, म्हणजे अजूनही आहे ऑफकोर्स. आणि ती जिद्द मला खूप
उपयोगाला पडली चांगल्यासाठी. मी त्या जिद्दीचा चांगल्या कामासाठी वापर करून घेतला. आणि मग अनेक वेळा असं व्हायचं की काय बोलायचं हिला. मग काही नाही बोलण्यासारखं म्हणून मग तू शिकली नाही आहे ह्याच्यावरती असं काहीतरी बोलण्यात यायचं अनेक वेळा. मी ना प्रत्येक वेळी ना माझ्या कामाने उत्तर दिलं आहे सगळ्यांना. आज ज्या सारेगमपमध्ये मी होते त्या सारेगमपच्या परीक्षकाच्या खुर्चीत मी बसले. आज ती लोकं कुठे आहेत? सो अशी जिद्द असली पाहिजे की मी माझ्या कामानेच तुम्हाला उत्तर देणार आणि मी याच्या पुढेही माझ्या कामानेच उत्तर देईल सगळ्यांना. तू बिग बॉसमध्ये सुद्धा पार्टिसिपेट केलं होतंस. आलास बिग बॉसचा विषय आलाच विषय आलास. ये ओके. सो बिग बॉस मी खरं सांगू उत्तर की खोटं सांगू? ॲक्च्युली खरं सांगू का, बिग बॉसचा मला कुठलाही अनुभव नव्हता. मला माहिती नव्हतं बिग बॉस व्हॉट इज द कॉन्सेप्ट, बिकॉज आय हॅवंट सीन एनी सिंगल एपिसोड बिफोर दॅट. की बिग बॉस हे काय कशाशी खातात हे मला नव्हतं माहिती. बिग बॉस मला कंपनीकडनं कॉल आला की तुला आवडेल का बिग बॉसमध्ये यायला, बिकॉज दे नो माय नेचर इज लाईक मी थोडी रिबेलस आहे पहिलीपासून आहे. म्हणजे मला चुकीच्या गोष्टी आवडत नाही आणि मी चुकीच्या गोष्टींमध्ये मी लोकांचं समर्थन कधीच करत नाही. आणि मला जे एखादी गोष्ट नाही आवडली त्याच्यातनं मी काढता पाय घेते, पण मी मला तिकडे नुकसान जरी होत असेल तरी मी त्याची पर्वा करत नाही. पण मी माझं वेगळं मत घेऊन मी माझ्या घरी जाते. असं सगळ्यांना माहिती असल्यामुळे त्यांनी मला विचारलं. बरेच लोकांनी मला सांगितलं की बिग बॉस कॉन्ट्रोवर्शियल शो आहे, तू जाऊ नकोस, कारण ते खूप नंतर ते काय सगळ्या गोष्टी होतात आणि मग काहीतरी निगेटिव्हिटी सुरू होते, निगेटिव्ह पब्लिसिटी होते. द थिंग वॉज एकतर बिग बॉस येणार होता जून जुलै हा असा पिरियड असतो फॉर आर्टिस्ट, स्पेशली मुंबईमध्ये राहणारे आर्टिस्ट. त्यांच्याकडे फार काही काम नसतं म्हणजे सिंगर्ससाठी, बिकॉज पावसाळा असतो आणि पावसाळ्यामध्ये फक्त रेकॉर्डिंग्स वगैरे होतात, कॉन्सर्ट्स वगैरे होत नाही, कारण पावसाच्या दिवसात कोणी कॉन्सर्ट्स घेत नाही, इधर अरेंजच होत नाही. त्याच्यामुळे बऱ्यापैकी आराम असतो. मग मी विचार केला, म्हटलं घरी बसल्यापेक्षा तिकडच्या घरात जाऊन बसूया का. मग म्हटलं चला मजा आहे, हे पण काहीतरी नवीन आयुष्यामध्ये काहीतरी नवीन एक्सप्लोअर करूया आपण. म्हणून मी राहिले मी 60-65 दिवस राहिले आणि नंतर मग मला कंटाळा यायला लागला. म्हटलं आता मला पाठवा घरी. मग मला पाठवून दिलं त्यांनी. असं झालं. एवढा सहज छोटा तुझा प्रवास होता ना बिग बॉसचा? नाही, छान होता. पण बिग बॉस तुम्हाला टॉलरेट करायला शिकवतं. बिग बॉसमध्ये तुम्ही स्वतःचा संयम कसा ठेवला पाहिजे हे, कारण समोरचा माणूस तुम्हाला अफाट शिव्या घालत असतो, अफाट काहीतरी बोलत असतो, अफाट काहीतरी तुमच्या नावाने बोंबा मारत असतो आणि तुम्हाला त्यावेळेला तुम्हाला असं वाटत असतं की याला असा लावून देऊ किंवा याच्या कनपटात देऊ वगैरे, इतकं आतून ते येत असतं तुम्हाला आणि ते तुम्हाला कंट्रोल करायचं असतं. तो संयम जो आहे ना ते बिग बॉस शिकवतं. आणि तुम्ही हात नाही उचलू शकत, मी बाद होणार. ओरल म्हणतो ना की ओरल डायरिया झाल्यासारखे लोक तिकडे बोलतात. इधर तुम्ही खूप शांत बसा, तुमच्यावर किती कोणी ओरडला, किती अंगापर्यंत येऊन ओरडला ना तरी तुम्हाला शांत राहायचं आहे. हा जो पेशन्स आहे ना तो पेशन्स बिग बॉसमध्ये शिकायला मिळतो. एकंदरीत तू बऱ्याच रियालिटी शोजमध्ये पार्टिसिपेट केलंस, कसा अनुभव होता? आत्तापर्यंत मी सांगू का तुला, साधारण मी 9 ते 10 रियालिटी शोज केलेत आत्तापर्यंत. त्या रियालिटी शोजमध्ये चांगले होते, बऱ्यापैकी सगळे चांगलेच अनुभव आले मला. कारण मी जनरली सगळ्यांबरोबर माझं चांगलं असतं. काय होतं की कधी काय होतं की टेक्निकली पण अशा काही गोष्टी होतात ज्या आपण टॉलरेट नाही करू शकत, की बाबा हे नको आहे मला, मी नाही करू शकत या गोष्टी, आय एम सॉरी. मग तिथे काय होतं की तिथे अनेक लोकांचा इगो आडवा येतो. मग अनेक लोकांचा आय कॅनॉट फीड एनीबडीज इगो. तेवढी तरी मी म्हणतो ना की इतकी मी कणखर झालेली आहे ना की आय डोंट हॅव टाईम टू फीड युअर इगो. माझं इतकं क्लिअर असतं. आताही आय लिव्ह ऑन माय ओन टर्म्स.
असं माझं लाईफ आहे, मी माझ्या राज्यातली मी क्वीन आहे असं मी स्वतःच फील करते, कोणी मला म्हणू नाही म्हणू. मी स्वतःला खूप छान ट्रीट करते, म्हणजे मी स्वतःला खूप रिस्पेक्टिव्ह ट्रीट करते. मला दुसरे काय विचार करतात, नन ऑफ माय बिझनेस. सो कधी कधी होतं असं की आपल्या मनासारख्या गोष्टी नाही घडत, तेव्हा मी सांगते मला नाही पडलं, तुम्हाला काय करायचं करा, मी चालले. असं खूपदा झालं. सो होतात ह्या गोष्टी पण होतात, पण कोणी त्याचं वैर पकडत नाही किंवा वैर धरत नाही. टाईम सगळ्या गोष्टी ठीक करत जातो. चित्रपटातलं पहिलं गीत कोणतं आणि कशी संधी मिळाली? चित्रपटातलं आता पहिलं गीत तर मला आठवत नाही, पण मोठा जो मला ब्रेक मिळाला तो पिंगाच होता मला, ॲज पर माय नॉलेज. त्याच्यानंतर मग मराठी पण मला बरीच गाणी मिळाली. मुळशी पॅटर्नसारखा सिनेमा मिळाला. दोन तीन सिनेमे खूप चांगले मिळाले ज्याच्यामध्ये माझी चांगली गाणी आली. बाकी प्रायव्हेट सॉंग्स पण मी करत राहते आणि त्याच्यात पण खूप चांगला रिस्पॉन्स येतो लोकांचा. पिंगा गाण्याचा जर उल्लेख झालाय तर 2 ओळी पिंग्याच्या होऊन जाईल. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, तुझ्या पिंग्यानं मला बोलवली रात घालवली पोरी पिंगा. लटपट लटपट कमर दामिनी अधर रागिनी, मेरे दर आई कैसे सज धज देखो मेरे पिया की सांवरी जिया से बावरी, मेरे अंगना में देखो आज खिला है जहां, के बाजे धुन झम झम झमाक जा, तो नाचवन झम झम झमाक जा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. गाणं जेवढं सुंदर आहे तेवढी या गाण्याने भुरळही सगळ्यांना घातली होती. तुझं मध्ये असं ऐकण्यात होतं की तू राजकारणात सुद्धा सक्रिय झाली होतीस आणि तू उभी राहणार अशाही चर्चा होत्या. असं काही नाही सध्या तरी. चर्चा या होतात आणि त्या कानावर येतात म्हणून हे प्रश्न येतात. हो का? नाही, असं तर सध्या तरी असं काही नाही आहे. पण अगदीच चांगली संधी जर आली राजकारणामध्ये, कारण आत्ताचा जे आत्ताचं वातावरण आहे ना महाराष्ट्रातलं, देशातलं, मला असं वाटतं तरुणांसाठी राजकारणामध्ये खूप चांगली संधी आहे. म्हणजे आधीचं असं होतं की तरुण वर्ग हा राजकारणामध्ये यायला म्हणजे इट इज नन ऑफ माय बिझनेस, वाय वुड आय गो टू पॉलिटिक्स असं होतं. पण आज ना तरुण वर्ग सोशल मीडियामुळे इतका जागरूक झाला आहे ना की प्रत्येकाला असं वाटतं की आय एम द पार्ट ऑफ दिस सिस्टम. अँड अनेक ठिकाणी तरुण वर्ग मोठ्या संख्येने राजकारणात येतो आहे. तर मला असं वाटतं ही खूप चांगली संधी आहे. तरुण मुलींनी राजकारणात आलं पाहिजे, कारण तुम्ही ह्या देशाचं व्हॅल्यू, ह्या देशाचं काय म्हणतो ना की तुमच्या घरात जे तुम्ही डाळ भात वरण जे काय बनतं हे सगळं यांच्या निर्णयांमुळे बनतं. त्याच्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या निर्णयांमध्ये भाग घेणं हे तुमचं कर्तव्य आहे. म्हणून मला असं वाटतं की तरुण पिढीने खरंच यायला पाहिजे. आणि मला खरंच माझं सध्या तरी तसं काही प्लॅनिंग नाही आहे, पण खरंच मला खूप चांगली संधी चालून आली तर मी निश्चित त्याचा फायदा घेईल. काय असतं आयुष्यामध्ये, तुम्ही पैसा किती कमावता किंवा तुमच्याकडे प्रॉपर्टी किती आहे ह्यापेक्षा तुम्ही रात्री सुखाने झोपता का हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला छान झोप लागते का रात्री, असं होत असेल तर तुम्ही सुखी आहात, तुम्ही समाधानी आहात आयुष्यात. आणि मी खूप निवांत, मला खूप लोकांनी या आता लोकसभेमुळे किंवा म्हणतो ना आपण की विधानसभा आहे त्याच्यासाठी मला खूप अनेक राजकीय पक्ष म्हणा त्या लोकांनी मला खूप विचारलं यासाठी. पण मी सगळ्यांना हेच सांगते की मी 2 वेळाला मस्त जेवते आणि छान रात्रीला सुखाने झोपते. हे सुख माझ्या आयुष्यातलं अत्यंत महत्त्वाचं सुख आहे, त्याच्यामुळे मला हे घालवायचं नाही आहे. पण तरीही जर इकडे असेलच त्या मार्गाने जाणं, जसं मी मुंबईमध्ये गेले होते, हा विचार करून नव्हते गेले की मला गायिकाच बनायचं आहे. मी योगायोगाने गेले होते, योगायोगाने गेले आणि मग तिकडनं माझं सिलेक्शन झालं आणि मी सारेगमत आले. सांगीतिक करिअर केल्यानंतर अशा एखाद्या छानशा वळणावर येऊन मी राजकारणात एंट्री करूही शकते, असं काही नाही. वैशाली माडे ही भीमगीतांसाठीही खूप प्रसिद्ध आहे. तिची भीमगीतं ही खूप जास्त लोकप्रिय आहेत. निश्चित आहेत. तो माझ्या आयुष्यातला अत्यंत आवडता, माझ्या मनाच्या खूप जवळचा विषय आहे. कारण एकतर
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं मी आदराने नेहमी नाव घेते. म्हणून बाबासाहेब वाचल्यानंतर मला मी अजूनही वाचते. त्यांची अनेक अजून पुस्तकं आहेत जी माझी राहून गेलेली आहेत वाचायची. सो खूप सारी महामानवपासून तर अनेक अशी पुस्तकं आहेत त्यांची जी वाचण्यासारखी आहेत की एक माणूस एवढ्याशा छोट्याशा आयुष्यात काय काय करू शकतो हे खूप मोठं उदाहरण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. त्याच्यामुळे हे एक म्हणतो ना की एक मी जेव्हा सुरुवातीला काही अनेक गाणी मी प्रोड्यूस केली होती, पण बाबासाहेबांचा अल्बम, बाबासाहेबांची गाणी ही मला मनापासून माझ्या डोक्यात चाललं होतं की आपण अशी गाणी केली पाहिजेत. सो साधारण 2013-14 पासनं मी ह्या प्रोडक्शनकडे वळले की मी स्वतःच गाणी बनवायची. आणि माझा एक खूप चाहता वर्ग आहे जो माझ्यावर अतोनात प्रेम करतो आणि ती माझी गाणी खूप फेमस होतात. क ख ग घ ग म भन शिकून झाली बाराखडी, क ख ग घ ग म भन शिकून झाली बाराखडी, भीमाची लेक मी लाखात एक मी शिकाया चालली ABCD, भीमाची लेक मी लाखात एक मी शिकाया चालली ABCD. खूप सुंदर. घरी कोण कोण आहे? माझ्या घरी माझी मुलगी, माझी आई, माझे भाऊ, भावांच्या बायका, खूप मोठा परिवार आहे त्याचा. हो, इकडे तसा खूप मोठा परिवार आहे. मुंबईमध्ये मला काम करावं लागतं, त्याच्यामुळे मुंबईमध्ये मी एकटीच असते. तुझ्या मुलींचीही आवड गायनात आहे? नाही, थोडीशी ती मला असं वाटतं तिला थोडं ॲक्टिंग क्षेत्र जास्त आवडतं आणि आजकालच्या मुलांना थोडं ते सोशल मीडियामुळे थोडंसं असल्यामुळे सो विल सी काय तिला करायचं आहे. स्वप्ननगरीमध्ये जाऊन तू तुझं स्वप्न पूर्ण केलंस. युवा पिढींना काय सांगशील? जेवढी सोपी, जेवढी सुंदर इथून ती दिसते, तिथे गेल्यानंतर प्रत्यक्षात ती आहे? हिमालयात आपल्याला त्याचे फोटो बघितल्यावर त्याचं इतकं अट्रॅक्शन होतं. ते आहेच, खूपसुरत आहे ते, ऑफकोर्स खूपसुरत आहे. तशी मुंबई आहे, पण तिथे गेल्यानंतर तुम्हाला तिथली जी -डिग्रीची थंडी आहे ती थंडी सोसायसाठी तुमची तयारी करावी लागते. तुमचे कपडे, तुमचे कॅप्स, तुमचे सॉक्स, ह्या सगळ्या तयारीने तिथे जावं लागते. तसंच मुंबई आहे. मुंबई ही स्वप्नांची नगरी आहे. तिथे तुमचा जम बसवण्यासाठी, तिथे तुम्हाला सर्वाईव्ह करण्यासाठी अनेक गोष्टी लागतात. त्या गोष्टीची तयारी करावी लागते. त्याच्यामुळे मी हेच सांगते की जितकं मखमल मुंबईत आहेत ना, तितके काटेरी रस्ते पण मुंबईत आहेत. त्याच्यामुळे मानसिकरित्या तुम्ही तयार राहणं, मानसिकरित्या तुम्ही खूप प्रबळ पाहिजेत, तर तुम्ही मुंबईत निश्चित काहीतरी मिळवू शकता किंवा सक्सेसफुली करिअर करू शकतात. तिथे टिके राहणं म्हणतो ना की ते असं पकडून राहावं लागतं. तुफान आल्यानंतर जसं एखाद्या झाडाला पकडून असतो ना माणूस, तसं अखंड वेळ मुंबईला पकडून राहावं लागतं. तेव्हा कुठे ती मग तुम्हाला तिच्या ती पोटात घेते तुम्हाला, आणि मग ती कुशीत घेऊन तुम्हाला छान सांभाळते लेकरासारखं. तसं मला मुंबईने सांभाळलं. मुंबईने मला खूप खूप काही दिलं आहे, मी असं म्हणत नाही. मला आज जी माझी आयडेंटिटी आहे ती मला मुंबईनेच दिली. माझ्या टॅलेंट होतं, निश्चित टॅलेंट होतं. मी मेहनत केली, निश्चित मी मेहनत केली. मी खूप संघर्षही केला, पण ह्या संघर्षाला कुठेतरी आशीर्वाद देण्याचं काम हे मुंबईने केलं आहे. भविष्यात आता पुढचे काय प्लॅन्स? भविष्यात खूप सारे प्लॅन्स आहेत, पण काय होतं ना, रिव्हील करून त्याचं सगळा म्हणतो ना की हे मजा जायला नको, म्हणून मी कुठल्याही माझ्या भविष्याचे प्लॅन्स सांगत नाही. जेव्हा ते येतात बाहेर किंवा जेव्हा ते रिलीज होतात किंवा ते रिव्हील होतात, तेव्हा लोकांचं जे कौतुक असतं ना, तेव्हा ते सरप्रायझिंगली लोकांना त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तो मला बघायची खूप मजा वाटते. त्याच्यामुळे मी जनरली रिव्हील करत नाही. माझे फ्युचर प्लॅन्स खूप आहेत. सो जसं जसं एक येईल तसं मी तुम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट करेलच. तू बऱ्याच सिरियलची टायटल सॉंग्स पण गायली आहेत, तर मला सांग, चित्रपटांचे गीत आणि सिरियलचे टायटल गीत यात काय फरक असतो? नाही, फार फरक नसतो, कारण चित्रपटाच्या गीताला पण अंतरा मुखडा असतोच, याला पण अंतरा मुखडा असतोच. म्हणजे
असं नसतं की एक लाईन गायली म्हणजे टायटल झालं किंवा 2 लाईनचं टायटल असं नसतं, ते पण एक गाणंच असतं. पण अनुभव असा माझा त्याच्यामध्ये वेगळा काही नाही आहे. फक्त काय असतं की चित्रपटाच्या गाण्यामध्ये एक तुमचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो की हे फिल्मचं गाणं आहे. ऐकायला आवडेल आम्हाला. जा बाई सासुरा सासुरा ओलांडून अंबरा ग, जा बाई सासुरा सासुरा कुजबुज होईल कधी, होऊ नको अडी उलट बोलूनी नको ग करू शिरजोरी. सांगाया तर सोपे सांगाया तर सोपे पण कठीण सगळे, रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची, रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची. किती सुंदर शब्द आहेत आणि किती सहज मांडलेलं आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या आजच्या पिढीला किंवा जे स्ट्रगल करतात आहेत त्यांना काय मेसेज देशील? आजची पिढी ना थोडीशी मला असं वाटतं काही गोष्टींचा आपल्याला जेव्हा काही गोष्टी खूप सहज मिळतात ना, त्या गोष्टीचा व्हॅल्यू किंवा त्या गोष्टीचा कदाचित अतिरेक म्हणू आपण, त्या गोष्टीचा अतिरेक खूप आपल्याला बघायला मिळतो. हल्ली सोशल मीडियाचा उपयोग आणि अतिरेकी उपयोग ह्या दोन्ही गोष्टीमध्ये किती तफावत आहे म्हणतो ना, की तसं ते सोशल मीडिया कितपत आपण सांभाळला पाहिजे की कितपत हाताळला पाहिजे, कितपत त्याचा उपयोग केला पाहिजे, किंवा इंटरनेट म्हणूया आपण. सगळ्या गोष्टी आजकाल इतक्या सहज उपलब्ध आहेत ना इंटरनेटवर, मुलांना सगळं ते मगअप करायचं आहे. सो मला असं वाटतं की रील आणि रिअल ह्या 2 गोष्टीतला फरक थोडासा जर कळला, कारण संगीत क्षेत्रात स्पेशली मला असं वाटतं हे सगळ्या क्षेत्रात लागू पडते, पण स्पेशली संगीत क्षेत्रात शॉर्टकट कुठेही नाही आहे. तुम्हाला तुमची तयारी, तुमचा रियाज, तुमची मेहनत ही करावीच लागते, त्याला कुठेही शॉर्टकट नाही आहे. त्याच्यामुळे सगळ्या म्हणजे ह्या जनरेशनने जी नवीन येऊ पाहते, जी फक्त जिला कदाचित असं वाटतं की सोशल मीडियावरती थोडंसं मी फेमस झाल्यानंतर लगेच मला ऑफर्स येतील, असं काहींच्या बाबतीत होतं, पण ते त्यामागेही मेहनत असते. असं नाही ते अगदीच हे पकडलं आणि असं केलं आणि थोडं असं केलं की मी फेमस होतो, असं होत नाही. काही अपवाद त्या प्रत्येक गोष्टीला असतात. आपली जी जमेची बाजू आहे त्याचा पहिले विचार झाला पाहिजे की माझ्याकडे काय आहे. मी मुंबईला गेले तेव्हा मला माहिती होतं की मी चांगलं गाते, मी सगळ्यांमध्ये चांगलं गाऊ शकते. हा जो मला कॉन्फिडन्स होता, तो तुमच्याकडे कुठलं टॅलेंट आहे त्या टॅलेंटवर तुमचा इतका कॉन्फिडन्स असला पाहिजे ना की तुम्ही कुठेही जाल तर तुम्ही तिथे मागे पडणार नाही. तुम्हाला कोणीही तुला काही येत नाही असं म्हणणार नाही. अशा तयारीने तुम्ही उतरा की तुम्हाला सगळेच लोक बोलवतील. असे तयार व्हा की तुम्हाला सगळेच खुदी को कर बुलंद इतना की हो परवाला भी आके पूछे की बोल तेरी रजा क्या है. असं जोपर्यंत करत नाही ना तर तोपर्यंत कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला सक्सेस मिळत नाही. इतका विश्वास पाहिजे डेस्टिनीवरती की ती मला शोधत येईन. सो या सगळ्या गोष्टी आहेत. मुलांनी थोडंसं पेशन्स, थोडंसं इम्पेशंट होत आहेत मुलं. या जनरेशनची मुलं थोडी इम्पेशंट आहे. त्यांना असं वाटतं की थोड्यात आपल्याला मिळतं. असं नाही आहे, कुठल्या क्षेत्रात नाही आहे. तुम्ही कितीही मोठं आणि कितीही छोटं क्षेत्र निवडा, त्या क्षेत्रामध्ये मेहनत करूनच लोक वरती पुढे गेलेली आहेत. त्याच्यामुळे देर इज नो शॉर्टकट ॲट ऑल. तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहिलात ना, नाही हे माझं चुकलं, नाही हे मी असं करेक्ट करू शकलो असतो किंवा करू शकले असते, हे माझं बोलताना जराशी चुकत झाली किंवा वागताना असंच झालं, ह्या सगळ्या गोष्टी म्हणतो ना की ही प्रामाणिकता स्वतःसोबत राहिली पाहिजे. तर वैशाली, मुलाखतीचा शेवटचा भाग, जाता जाता तुझ्या आवडीचं एक गीत. माझ्या आवडीचं गीत मुळशी पॅटर्नमधलंच गाणं ऐकवते, जे नरेंद्र भिडे, माझा अत्यंत आवडता संगीतकार, जो लवकरच अगदी म्हणतो ना की खूप लवकर सोडून गेला सगळ्यांना, त्याचं हे गाणं आहे. उन उन वटातून गुलाबी धांदल, वाफळल्या पिरमाची मोगरी मलमल. उन उन वटातून गुलाबी धांदल, वाफळल्या पिरमाची मोगरी मलमल. उला 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 घाला दोन जीव टांगल, एक जीव होण्या पायी उधळली दंगल. असं ते छान
छानसं गाणं आहे, खूप माझं आवडतं गाणं आहे. खूप सुंदर. वैशाली, तुझ्याशी गप्पा करून खरंच खूप छान वाटलं. तुझ्या भविष्यातील सगळ्या तुझ्या प्रोजेक्टसाठी मंडल न्यूजकडून तुला खूप खूप शुभेच्छा. अशीच पुढे जा आणि अमरावतीचं नाव आणि पुढे ने. आम्हा सगळ्यांना तुझ्यावर गर्व आहे, तुझा अभिमान आहे. प्रेक्षक हो, आज अमरावतीचे यूट्यूबर या कार्यक्रमात आपल्यासोबत होती सुप्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली माळे, जिचं पिंगा हे सॉन्ग तुम्ही सगळ्यांनी ऐकलं. महत्त्वाचं म्हणजे भीमगीते तिची खूप प्रसिद्ध आहेत आणि आज मंडल न्यूजच्या या कार्यक्रमात आपण तिच्याशी गप्पा केल्या. या कार्यक्रमात पुढच्या भागात आपण आणि एका सेलिब्रिटीसोबत भेटूया. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.